हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे बोर्ड एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स डिस्कस करूया. याच्यामध्ये आज आपण 1 मार्क्ससाठी आलेले क्वेश्चन्स बघूया. तर बघा आता क्वेश्चन्स कसा विचारतात, इव्हॅल्युएट म्हणून क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट घेऊया आपण इंटिग्रेशन 1/√x इंटू dx. मग आता याचं इंटिग्रेशन कसं काढायचंय, सोल्युशन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/√x इंटू dx. आता आपल्याकडे एक स्टँडर्ड रिझल्ट दिलेला आहे, इंटिग्रेशन f' डिवायडेड बाय √f(x) इंटू dx असेल तर इंटिग्रेशन काय येतं 2 टाइम्स √f(x) प्लस c. सगळ्यात आधी हा रिझल्ट आता बघा. हा रिझल्ट कधी यूज करायचा, जर तुम्हाला इंटिग्रेशनचं फंक्शन्स या टाईपमध्ये दिलेलं असेल, म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये जो रूटमध्ये फंक्शन दिलेलं आहे त्या रूटमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कुठे प्रेझेंट असेल, न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर तुम्हाला काय इंटिग्रेशन डायरेक्ट लिहिता येतं 2 टाइम्स √f(x) प्लस c. मग आता त्यामध्ये इथे बघा आपल्याला दिलेल्या क्वेश्चनमध्ये जर आपण रूटमध्ये जो x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू x तर किती येतो 1, आणि 1 आहे प्रेझेंट न्यूमरेटरमध्ये. तर मग तुम्ही देअरफॉर इंटिग्रेशन कसं लिहा, I इज इक्वल टू 2 टाइम्स √x प्लस c, आणि हे आपल्याला काय मिळेल, रिक्वायर्ड रिझल्ट. चला तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन कसा विचारलाय, सोल्युशनच लिहिते मी डायरेक्ट. सोल्युशन लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 5 टाइम्स x डिवायडेड बाय 3⁻x इंटू dx. मग आता इथे याच फंक्शनला आपल्याला असं लिहिता येईल I इज इक्वल टू इंटिग्रेशन इन ब्रॅकेट 5/3 इंटू dx. आता आपण असं का लिहिलं, कारण की आपल्याला एक रूल माहिती आहे, इंडायसेस रूल आहे, a⁻m अपॉन b⁻m असेल तर आपण a/b म्हणजे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या असलेल्या नंबर्सला जर पॉवर सेम असेल तर होल ब्रॅकेट पॉवर आपल्याला राईट डाऊन करता येतो. मग आता सिन्स तुम्हाला आता स्टँडर्ड फॉर्म्युला ही माहिती आहे, काय स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन a⁻x इंटू dx. म्हणजे कुठलाही कॉन्स्टंटला जर फंक्शन दिलेलं असेल त्याचं इंटिग्रेशन कसं काढतो आपण, a⁻x डिवायडेड बाय log a प्लस c. मग आता इथे a म्हणजे कोण आहे, देअरफॉर I इक्वल टू काय, a मीन्स काय 5/3 डिवायडेड बाय log a. log किती घ्यावं लागेल आपल्याला 5/3 प्लस c. मग देअरफॉर रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला 5/3 डिवायडेड बाय log ऑफ 5/3 plus c, where c is the integration constant. थर्ड क्वेश्चन बघूया आपण. थर्ड क्वेश्चन लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/x² प्लस 25 इंटू dx. आता बघा आपल्याला एक सम स्पेशल इंटिग्रल मध्ये रिझल्ट दिलेला आहे. रिझल्ट काय सांगतो, इंटिग्रेशन 1/x² प्लस a² इंटू dx असेल तर इंटिग्रेशन काय घेता येतं आपल्याला 1/a tan इनव्हर्स x/a प्लस c. मग आता इथे काय सांगितले, जर x² फंक्शन असेल प्लस a म्हणजे काय कॉन्स्टंटचा जर स्क्वेअर असेल तर आपण त्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली लिहू शकतो. मग आता इथे देअरफॉर गिवन इंटिग्रेशन कसं लिहिता येईल, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x². 25 मीन्स कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर इंटू dx. आता तुम्हाला जो गिवन रिझल्ट आहे सम स्पेशल इंटिग्रल सोबत मॅच करते, म्हणून डायरेक्टली आपण त्याचं इंटिग्रेशन काय लिहू शकतो, I इज इक्वल टू 1/a. a म्हणजेच कोण 5 इंटू टॅन इनव्हर्स x/a मीन्स 5 प्लस c. हे जे मिळालं आहे आपल्याला गिवन रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळालं 1/5 टॅन इनव्हर्स x/5 प्लस c. आता आपण फोर्थ बघूया.
फोर्थ मध्ये सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन कसे दिले आपल्याला 1/x अंडर रूट log x इंटू dx. आता इथे बघा हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे इंटिग्रेशनचा यामध्ये 1/x अंडर रूट log x दिलेला आहे. आता आपण जर थोडं ऑब्झर्व केलं यामध्ये तर हा क्वेश्चन आपल्याला बाय युजिंग द सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करता येतो. का? कारण की यामध्ये जे फंक्शन आहे रूटमध्ये log x तर त्याचा आपण जर डेरिव्हेटिव्ह काढला डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x इंटू 1/x येतो. डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याकडे 1/x. मग आता त्यानुसारच काय होईल तुमचं. आता इथे बघा क्वेश्चनमध्ये इंटिग्रेशनमध्ये जे फंक्शन रूटमध्ये आहे log x त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे तुमच्याकडे 1/x. आताच आपण लास्ट क्वेश्चनमध्ये डिस्कस केली होती. काय डिस्कस केलं होतं स्टँडर्ड रिझल्ट सीन इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन अंडर रूट f ऑफ x इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन काय असतं 2 टाइम्स अंडर रूट f ऑफ x प्लस c. मग त्यावरून गिवन जो फंक्शन दिले त्याचं इंटिग्रेशन काय येईल i इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट log x plus c where c is the integration constant. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय इव्हॅल्युएट नाही विचारले राईट म्हटले राईट इंटिग्रेशन cot x इंटू dx. फक्त तुम्हाला इंटिग्रेशन लिहायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला सरळ काय लिहायचं आहे स्टँडर्ड फॉर्म्युला लिहायचा आहे. मग देअरफॉर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cot x इंटू dx. मग इंटिग्रेशन काय असतं cot x चं log ऑफ मॉड ऑफ साइन x प्लस c. आता बघा हा जो क्वेश्चन्स आहे कधी कधी एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी पण विचारला जातो इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ cot x. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 6 नंबरला क्वेश्चन दिलाय तुम्हाला इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/x इंटू log x इंटू dx. बघा आधी क्वेश्चन काय विचारला होता 1/x अंडर रूट log x विचारला होता. आता विचारलंय 1/x इंटू log x. मग अगेन इथे जर आपण बघितलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू काय मिळते आपल्याला 1/x आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. तर मग सेकंड रिझल्ट तुम्हाला यावरूनच लक्षात येतं इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x असेल. फक्त आता f ऑफ x अंडर रूट आहे का नाही इंटू dx असेल ते इंटिग्रेशन आपल्याला लिहिता येतं log ऑफ मॉड ऑफ f ऑफ x प्लस c. मग त्यावरून गिवन जो इंटिग्रेशन फंक्शन विचारले त्याचं इंटिग्रेशन काय येईल i इज इक्वल टू log ऑफ मॉड ऑफ आता f ऑफ x कोण आहे log x आहे log x प्लस c where c is the integration constant. नेक्स्ट 7 क्वेश्चन बघूया आपण. आता बघा 7 क्वेश्चन पण इव्हॅल्युएट नाही विचारला थोडा वेगळ्या टाईपमध्ये विचारलाय. इफ f डॅश ऑफ x मीन्स तुम्हाला फंक्शनचा काय दिलाय डेरिव्हेटिव्ह दिलाय f डॅश ऑफ x इज इक्वल टू x रेस टू पॉवर -1 देन काय म्हटलंय तुम्हाला फाइंड x. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे f ऑफ x फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे काय असतात इन्व्हर्स फंक्शन असतात एकमेकांचे. मग आता आपण जो गिवन दिले त्याला लिहूया सोल्युशन. आपल्याला काय दिलेलं आहे f डॅश ऑफ x इज इक्वल टू x इन्व्हर्स दिले. मग ह्या गिवनला इंटिग्रेटिंग बोथ साइड करूया. काय करायचं आपल्याला इंटिग्रेटिंग बोथ साइड. मग इंटिग्रेटिंग f डॅश ऑफ x इज इक्वल टू काय इंटिग्रेशन x इन्व्हर्स c. मग यालाच या फॉर्ममध्ये लिहिता येतं आपल्याला. आता इंटिग्रेशन f डॅश ऑफ x म्हणजेच काय असतं d अपॉन dx f ऑफ x इज इक्वल टू इंटिग्रेशन x इन्व्हर्स. आता मी आता सांगितलं की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन
एकमेकांचे इन्व्हर्स असतात फंक्शन, तर ते गेट कॅन्सल होतील. तर तुम्हाला काय मिळेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, आणि हा डी एक्स इकडे लेफ्ट साईडला डिवाइड आहे, राईट साईडला काय होईल, मल्टिप्लाय, इंटिग्रेशन एक्स इन्व्हर्स इंटू डी एक्स होईल. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. सिन्स इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर एन इंटू डी एक्स असेल, म्हणजे एक्सला पॉवर असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढतो आपण, फंक्शन जशाला तसं लिहायचं, एक्स पॉवरमध्ये 1 ॲड करायचा आणि तोच n+1 काय करायचं आहे आपल्याला, डिव्हाइड करायचं आहे, प्लस सी. मग त्यावरून आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर -1चं इंटिग्रेशन कसं मिळेल, मग एक्स -1 प्लस काय करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये 1 ॲड करायचं आहे, डिवायडेड बाय. पण आता इथे जर केलं तर बघा, +1 -1 0 होतो. मग हा जो दिलेला फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करता येईल का, नाही. तर मग आता तुमच्याकडे असा कुठला दुसरा एक फॉर्म्युला आहे की ज्याने तुम्हाला इंटिग्रेशन काढता येईल. तर बघा, आता मी एक तुम्हाला सांगते, बरेच मुलं याच मेथडनी करतात आणि त्यांचा आन्सर चुकतं. तर आता 1 एक्स रेस टू पॉवर काय आहे, -1 आहे, तर त्यालाच आपल्याला लिहिता येतं इंटिग्रेशन 1/x dx. आता बघा इथे कशावरून लिहिले आपण, इंडायसेस रूल माहिती आहे तुम्हाला, a रेस टू पॉवर -m इज इक्वल टू असेल तर 1/a रेस टू पॉवर m, यानुसार आपल्याला लिहिता येतं. मग आता तुमच्याकडे इंटिग्रेशन 1/x चे इंटिग्रेशन आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतं, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. मग यावरून तुम्हाला एफ ऑफ एक्स किती मिळाला, लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर या वेळी तुम्हाला हे क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे. चला, तर आता यामधला आपण एक शेवटचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 8. तो तुम्हाला विचारलाय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन sin 2x डिवायडेड बाय cos x इंटू dx. आपण याला लिहूया, देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन sin 2x अपॉन cos x. आता इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, न्यूमरेटरमध्ये दिले sin 2x. मग तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे, sin 2x इक्वल टू काय असतं, 2 टाइम्स sin x इंटू cos x असतं. मग आपण sin 2x ला रिप्लेस करूया कशाने, 2 टाइम्स sin x इंटू cos x डिवायडेड बाय, डिनॉमिनेटर जशाला तसा ठेवूया, cos x इंटू dx. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये दोघांमध्ये मल्टिप्लाइड टर्म आहे, मग त्यामुळे cos x काय विल गेट कॅन्सल. I इक्वल टू, आता 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, तर नेहमी इंटिग्रेशन काढताना कॉन्स्टंट हे काय होतं, बाहेर येतं, आणि इंटिग्रेशन कशाला अप्लाय होतं, फंक्शनला. फंक्शन काय आहे, sin x इंटू dx. आता तुम्हाला इथे स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. मग इंटिग्रेशन ऑफ sin x काय असतं, 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx मायनस cos x प्लस सी. मीन्स तुम्हाला रिक्वायर्ड इंटिग्रेशन काय मिळेल, इंटिग्रेशन sin 2x अपॉन cos x इंटू dx. याचं इंटिग्रेशन काय मिळेल तुम्हाला, मायनस टाइम्स 2 cos x प्लस सी. अशा पद्धतीनं आपल्याला 1 मार्क्ससाठी आलेले क्वेश्चन्स आपण इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करूया, या चॅप्टरचे 2 मार्क्ससाठी आलेले क्वेश्चन्स डिस्कस करूया. तर त्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.